सुपर सॉफ्ट आज आपण खमण ढोकळा बनवत आहोत। डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की चेक करा। इथे 200 ml चा 1 कप पाणी घेतले, त्यामध्ये 2 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून सिट्रिक ॲसिड, 3 टेबलस्पून घातलेले आहे तेल, अर्धा टीस्पून घातलेला आहे मीठ। मीठ तुम्ही कमी जास्त करू शकतात। वजनी 250 ग्राम इथे घेतलेलं आहे बेसन, 2 कप बेसन आहे, 1 टेबलस्पून त्याच्यामध्ये रवा घातला आहे। मिक्स करून 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। ज्या टीनमध्ये करायचं असेल त्याला नीट सगळीकडून तेल लावून घ्या। 10 मिनिटांनंतर बेसनमध्ये परत इथे 2 टेबलस्पून पाणी घातले, 5 मिनिटं फेटून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे 1 टीस्पून। सोड्याच्या जागी तुम्ही इथे एक पूर्ण इनोचं पॅकेट टाकू शकतात। त्यावरती 1 टेबलस्पून पाणी घातले, परत 5 मिनिटं ढवळून घेतलेलं आहे आणि आता ह्याला आपण स्टीम करणार आहोत। बाजूला पाणी तापत ठेवलं होतं। स्टीमरमध्ये कमीत कमी 20 ते 25 मिनिटं हा ढोकळा तुम्हाला स्टीम करून घ्यायचा आहे। जेव्हा पण तुम्ही टीनमध्ये टाकाल आपटायचं नाही आहे अजिबात। ढोकळा झाल्यानंतर त्याला बाहेर काढायचं आहे, थंड करायचं आहे। 2 टेबलस्पून तेलामध्ये मोहरी, हिरवी मिरची, 2 टेबलस्पून साखर आणि 1 कप पाणी टाकून फोडणी केली आहे। फोडणी थंड करूनच आपल्याला थंड ढोकळ्यावरती टाकायचे आहेत। हव्या त्या शेपमध्ये ढोकळा कापून घ्या, त्याच्यावरती फोडणी टाका, कोथिंबीर आणि खोबऱ्याने सर्व करा। ढोकळा तयार झाला आहे।